जयेश पाटील अर्थात जेपी ओवी यांच्या वतीने अशोक कुमार की जे क्षेत्ररक्षण करत आहेत ताडाळी संघाच्या वतीने, त्यांनी जर कोणता झेल टिपला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना तिकडे दिलं जाईल. वेलकम जेपी. जयेश, आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहात. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर मागच्या खेळीसाठी अजूनही बक्षिसांचा ओघ सुरू आहे. अजित भोईर, प्रभाकर भोईर यांचे बंधू यांच्याकडून रुपेश म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. नक्कीच धन्यवाद अजित भोईर. अभिजित आणि योगेश दळवी सलामीच्या जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पंच आमच्याकडे वळत आहेत. ग्रीन सिग्नल इथे दाखवला जातोय. आणखी एक क्वार्टर फायनलचा मोठा सामना आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. एसटी रक्षकाकडे चेंडू निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या पायाला लागून एष्टांवर येऊन आदळला होता. पायसे गोलंदाजीसाठी गोलंदाज सुशील आलेले आहेत. सुशील यांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता. थोडा आखूड टप्प्याचा होता. डावी एसटी वरून चेंडू ट्रॅव्हल झालेला खरं तर आपण पाहिला. प्रथम दर्शनी असं प्रत्येकाला वाटत होतं की हा चेंडू डावी एसटी सोडून जाणार असावा, परंतु पंच मात्र तिकडे स्थिर होते. सुशील कुमार गोलंदाजीसाठी आहेत आणि सुशील कुमार यांनी 2 विकेट जर मिळवल्या तर जेपी यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये होत असलेली आपण बघत आहात. सुशील की जे अत्यंत गुणवंत गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज अभिजित. उजव्या एसटीच्या बाहेर निघाले. स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. व्हॉट अ गुड लुकिंग स्ट्रोक. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर रन्स. चौकार. चांगला फटका दाखवला फलंदाज अभिजित याने. या अगोदरच्या काही सामन्यांमध्ये सुद्धा फलंदाजी फार चांगली केली होती या फलंदाजाने. चौथा हिरवा माणकोली ए संघ म्हटला की योगेश दळवी यांच्या अवतीभोवती संघाचा परफॉर्मन्स फिरत असतो, परंतु मागचा सामना ज्या पद्धतीने विजयी ठरलेले आहेत चौथा हिरवा माणकोली ए संघ, त्यातून त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल. कारण शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची गरज असताना फलंदाज विष्णूच्या विरोधात तो सामना जिंकला होता गोलंदाजाने. आणि विशेषतः पहिल्या चेंडूवर चौकार सुद्धा विष्णू पाटील यांनी दाखवला होता. 5 चेंडूंमध्ये 5 धाबा डिपेंड केले होते. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. 2 धावा पूर्ण. तिसरी इथे घेतली जाणार नाही. अलीकडे आपण नवीन पोर्टेबल्स क्रिकेट संघटनेमध्ये काही नवीन खेळाडूंचा अंतर्भाव झालेला बघतो आणि काही खेळाडू खेळत असताना त्यामध्ये लेदर टच विशेषत्वाने केतन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असं लगेच समजतं की या खेळाडूंची लेदर प्रॅक्टिस सुरू असावी. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. अत्यंत चांगला चेंडू समोर ठेवला होता. खोलवर टप्प्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. लाईन जज करता आली नव्हती फलंदाजाला. जिकडे चेंडू निघून गेला होता त्याच्या बाजूने बॅट फिरली होती असं पण पाहिली. शेवटचा चेंडू पुढे सरसावले. आडव्या बॅटने स्लॉकचा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे प्रयत्न करू शकत नाहीत कारण त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे. सरळ जाऊन मॅजिक बॉक्स मध्ये विसावलेला आहे. हा फटका बहारदार दर्जेदार षटकार. पहिलं षटक दरम्यान इथे संपलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 1 षटकाराला 1 चौकाराला एकदा दुहेरी धाव आली आणि सुशील यांच्या विरोधात 12 धावा मिळवलेल्या आहेत फलंदाज अभिजित यांनी. आणि पहिल्या षटकामध्ये विशेषत्वाने योगेश दळवी यांच्याकडे स्ट्रायकिंग एंड आलाच नव्हता. स्ट्रायकिंग एंड अभिजित यांच्याकडेच राहिलेला आपण पाहिला. गेल्या अनेक काही सामन्यांमध्ये चौथा हिरवा माणकोली ए संघाच्या वतीने ही जोडी अत्यंत चांगला परफॉर्मन्स देत असलेली आपण पाहिलेली आहे. एक सामना तर असा होता जिकडे चौथा हिरवा माणकोली ए संघाने एकही गडी न गमावता सामना जिंकला होता, ज्यामध्ये योगेश दळवीच्या 48 धावांचं योगदान आपण पाहिलं होतं. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असलेली आपण पाहू शकाल. पाहायचंय कोणत्या गोलंदाजाकडे इथे गोलंदाजी दिली जाते. कर्णधार इथे विचार विनिमय करतायत. त्यानंतर गोलंदाज निवडला जात आहे.
वराळ देवी स्पोर्ट्स ताळाई आणि चौठाईराव मानकोली असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रमांक 2 साठी गोलंदाज इथे निवडला जात आहे. पैसा त्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार वळत आहेत. मोहनदादा भोईर गोलंदाजाचं नाव सांगा. पिंटू. पिंटू या गोलंदाजाकडे कर्णधार वळत आहेत आणि यांचंच नाव गोपाळ सुद्धा आहे. क्या बात. गोलंदाज तयार. पिंटू. योगेश दळवीचा हात तडाखा. आल्या आल्या पिंटूचं स्वागत या षटकाराने केलेलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाला होता आणि त्यानंतर पुलचा फटका दरम्यान आपण पाहिला अगदी मिडल मध्ये घेतला होता चेंडूला योगेश दळवीने आणि त्यानंतर चांगल्या ताकदीचा वापर करत असताना विथ दी एक्सटेंडेड हँड्स हा पुलचा फटका खेळला होता. गोलंदाज आपण पाहूया इथे अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू अधिकची उसळी तिकडे मिळाली होती आणि ती उसळी योग्य रीतीने टॅकल केली फलंदाज योगेश दळवी याने. हा षटकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 18 अर्थात 18. वेलकम सुजय. इथे आणखी एक फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. उंच उडी घेत आहेत. चेंडूने त्याही पेक्षा अधिक उंची गाठलेली आहे आणि सरळ चेंडू निघून गेलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन्सी महाराष्ट्राच्या पलीकडे षटकारानंतर आलेला हा चौकार. धावपलकाला आता वेग मिळत आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज योगेश दळवी खेळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तो एक षटकार एक चौकार अभिजितचा आला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये योगेश दळवी यांच्याकडे स्ट्रायकिंग एंड आला. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार आलेला आपण इथे पाहिलेला आहे. चौथा इरवा माणकोली बी संघ या अगोदर विजयी ठरलेले आहेत. माणकोलीचे दोन्ही संघांचं आव्हान अजूनही जिवंत आहे. इथे पंचांचं बोट आभाळाकडे जात आहे. फलंदाज योगेश दळवी यांना मैदान सोडावं लागेल. योगेश दळवी थोडे नाराज आहेत निश्चितच या निर्णयाच्या विरोधात. ते खरं तर आक्षेप नोंदवत आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये खरं तर एक दुसराही महत्वाचा नियम आहे की लेग बिफोर साठी अथवा कोणत्याही गोष्टीसाठी पंच ज्यावेळेस साशंक असतील त्याच वेळेस ते तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. पंचांकडे ते अधिकार आहेत. चला पंचांच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. योगेश दळवी. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. इथे सल्लामसलत केली जात आहे. दोन्ही पंच एकत्रित आल्यानंतर इथे निर्णय नोंदवतील. फलंदाजाला इथे बाद घोषित केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. दोन्ही पंच एकत्र आले आणि त्यानंतर बराच वेळ त्यांनी विचार विनिमय केला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंच वळलेले आहेत. पाहायचंय आता तिसरे पंच कोणता निर्णय इथे देत आहेत. तिसरे पंच आमचे भाऊ पाटील सर या निर्णयाकडे लक्ष रोखून आहेत.
तिसऱ्या पंचांच्या वतीने निर्णय आलेला आहे की फलंदाज सेफ आहे, फलंदाज बाद नाही, नॉट आउट. 2 ते 3दा इथे रिप्ले बघितल्यानंतर पंचांनी त्यांचा निर्णय नोंदवलेला आहे. यस, नॉट आउट. बावीस धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. या अगोदरचा जो चेंडू होता त्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळला होता. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांना तिसरा पंच सूचित करण्याचे अधिकार निश्चितच असलेले आपण पाहिलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये चर्चा केली जाते. त्याचबरोबर मोहनदादा भोईर यांचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. तुमचा आम्ही कौतुक करू, त्याचबरोबर आभार मानू, कारण मोहनदादा लगेचच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आपल्या संघाला ते समजूत देत आहेत. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वार्तालाप करू नका. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. वरादेवी स्पोर्ट्स ताडाळी संघ आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करावं. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. मोहनदादा भोईर यांची सूचना आलेली आहे. वरादेवी स्पोर्ट्स ताडाळी संघासाठी आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करावं. चला आपण सगळे खेळाडू बाजूला या. क्षेत्ररक्षणाच्या ज्या आपल्या जागा आहेत त्या ॲक्वायर करा. या अगोदर एका सामन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं, जिकडे या अगोदरचा सामना सुरू होता, दुसऱ्या चेंडूवर योगेश दळवी एज लागून बाद झाले होते. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता योगेश लगेचच खेळाडू कक्षाकडे निघून गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे तो स्पोर्ट्समॅन स्पिरिट असलेला आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. चला गोलंदाज इथे तयार होत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं आपण कौतुक करूया. पंच काय सांगतायत? 3 चेंडू झालेले आहेत फेकून. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पाहिजे वाईट घोषित केलं जात आहे. या चेंडूला अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 23 अर्थात 23. निर्धारित 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. फुलटॉस चेंडू आहे, त्यावर बॅट फिरवले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावरून सरळ निघून जात आहे. डीप बॅकवर्ड रिजन सीमारेषेच्या पलीकडे, स्क्वेअर लेगच्या पलीकडे हा षटकार आलेला आहे. षटकार आणि धावफलक पुढे जात असलेला आपण पाहू शकाल. एकूण धावा आहे 29 अर्थात 29. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, आजची अंतिम रजनी आपण अनुभवत आहात. चांगलं क्रिकेट थ्रू आउट दी टुर्नामेंट आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पिंटू 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका डाऊन द ग्राउंड कहत आहेत. क्षेत्ररक्षण बघा किती चांगलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं या क्षेत्ररक्षकाने. तितकीच चांगली फेकी झालेली आपण
पाहिली आणि एक धाव या धावपलकर जोडली जाते. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावपलकर याचबरोबर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. पायांमध्ये ठेवलेला चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. याच बरोबर फलंदाज अभिजित याच्या खेळीचा इथे अंत होत आहे. 2 षटकं संपत असलेले आपण पाहू शकाल. 2 षटकांच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिलं तर ते आहेत 30-30. 30 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या गोलंदाज पिंटू यांच्या वतीने. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये दाखवला फलंदाजाने. पाहायचे तिसरे फलंदाज खेळपट्टीवर दाखल होत असलेले आपण पाहू शकाल. ते म्हणजेच अविनाश माळी. ही जोडी महत्वाची आणि बिनीची जोडी आहे. चौथा हिरवा माणकोली ए संघाची की जी खेळपट्टीवर उपस्थित आहे. ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल आहे, तो इथे घेतलाही जात आहे.
आहे त्याच्याकडे. षटकार चौकार आल्यानंतर तो स्वतःला परिवर्तित करतो. स्वतःचा टप्पा, गोलंदाजीचा जो टप्पा आहे तो टप्पा नियंत्रणात आणतो. इथे मात्र तेच घडलेलं आपण पाहतोय. लॉब केलेला चेंडूला यावेळी मात्र सुपर शॉट. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा या षटकामध्ये षटकार. तीन चेंडू आपण पाहतो आणि 3 चेंडूवर 15 धावा वसूल केलेले आहेत. खरं तर सर्जिकल स्ट्राईक आक्रमण असं म्हटलं जातं की आक्रमण हेच बचावाचं साधन आहे. जिग्या दादा वर्सेस मोहन दादा अशी ही लढत आहे. एकच वादा मोहन दादा, एकच वादा जिग्या दादा. धावसंख्या धावपलकावर 16. पहिलं षटक मार्गस्थे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वऱ्हाळ देवी ताडाली संघाने 16 धावा धावपलकावर लावलेले आहेत. गोलंदाज तयार, बिंदास. टॉप एज लागली, यष्टीरक्षक तैनात आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय वऱ्हाळ देवी ताडाली संघाचा 16 या धावसंख्येवर. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावपलकावर मात्र 16 लागते. सुनील म्हात्रे, भाऊ पाटील खूप चांगली अंपायरिंग केली. मोंटू फलंदाजीसाठी येतोय. खरं तर बघा बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग याच प्रमाणे अंपायरिंग हेही महत्वाचं साधन असतं क्रिकेटमध्ये. ओव्हर द विकेट मोंटू. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त. कोच 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि कोच ऑफ गॅरी कस्टन वऱ्हाळ देवी ताडाली संघाचे मोहन दादा थोडेसे खुश. 18 धावा झालेले आहेत. अजूनही 32 धावा करायचे. 33 धावा अजूनही करायचे. 11च्या सरासरीने 33 धावा वऱ्हाळ देवी ताडाली संघाला कराव्या लागतील. डाव्या बाजूला मोहन दादा टेन्शन मध्ये, उजव्या बाजूला जिग्या दादा टेन्शन मध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो हे. ब्रह्मास्त्र बाहेर काढलेले. हे ब्रह्मास्त्र जर चाललं ना तर वऱ्हाळ देवी ताडाली संघाला निश्चितच कठीण पडू शकतं. योगेश दळवी एक मोठं नाव नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील. अल्पावधीतच या खेळाडूने नवीन 40+ क्रिकेट संघटनेवर आपली छाप सोडलेली. SK वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत आहे. SK म्हणजे पुरवठा मंत्री आहेत. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, अराउंड द कार्पेट. चांगला फटका आहे. प्लमलिंग झाला बिंदास मालीकडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आणि यस, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. महत्वाच्या 2 धावा होत्या या आणि धावसंख्या धावपलकावर 20 लागलेले.
आज समालोचन कक्षाला स्कोरर लोकांना खूप आमंत्रण होती. यावेळी मात्र काय घडलंय अपील तर खूप. लॉब केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर आहेत. कॅरी करतील का? ठाकूर या क्षेत्ररक्षकाकडून. ठाकूर ये हात मुझे दे दो. मात्र या क्षेत्ररक्षकाने सांगितलेलं ठाकूर ये विकेट मुझे दे दो. नवीन फलंदाज विकास केलपट्टीवर. काय लाजवाब झेल होता. विकास नवीन फलंदाज खेळपट्टीवर. तब्बल 51 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश दळवी. ही जोडी महत्वाची जोडी आहे. या जोडीवर बरंच काही निर्भर. क्षेत्ररक्षक तैनात. यष्टीरक्षक स्वतः क्षेत्ररक्षक बनतोय. आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज. ओव्हरऑल देवी ताडाली संघाचा बाद. अल्पेश गायकवाड सेमीफायनल मध्ये कदाचित आपल्याला ए आणि बी पाहायला मिळू शकते. आणि ए आणि बी जर सेमीफायनल मध्ये पाहायला मिळाली तर ती प्रेक्षकांसाठी खास करून चौथा रो माणकोली संघाचे पाठीराखे जे झोपलेले असतील तेही मैदानावर येतील कदाचित. गोलंदाज तयार योगेश. नवीन फलंदाज नवीनसाठी. चेंडू हवेत. निश्चितच सिंगल येईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं दोन्ही फलंदाजांकडून. आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 22 झालेली. 29 धावांची अजूनही गरज. अजूनही मोहनदादाकडे फलंदाज आहेत. शेवटचा चेंडू. 13 चेंडू 29 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तर 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा.
12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज अविनाश माळी. अजून एक ब्रह्मास्त्र काढलेले. किती ब्रह्मास्त्र आहेत. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आपण पाहतोय ही लढत. वेगवान चेंडू. या वेगापुढे तुम्ही काय करू शकता. मी 45चा पुढच्या वर्षी होईन, आताच कापरा भरलेला आहे या वेगापुढे. ओव्हर द विकेट अविनाश माळी पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट गोलंदाज. चेंडूला खेळून काढलेले स्क्वेअर लेग रिझन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी थोडा अडचणीत. दुसरी धाव पूर्ण आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धाव बाद. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 26-25 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 25 धावा करायच्या आहेत. वऱ्हाल देवी ताडाली संघाला. संजय फलंदाजीसाठी येतोय. 10 चेंडू 25 धावांची अजूनही गरज. 26 धावा धावफलकावर लागले. 51 धावांचं लक्ष्य. हे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या 4 चेंडूवर एखाद दुसरा मोठा फटका मारणं गरजेचं आहे वऱ्हाल देवी ताडाली संघाच्या बॅट्समनला. वेगवान चेंडू. डीपला क्षेत्ररक्षक योगेश दलवी. धाव पूर्ण केली पहिली. दुसरीचा प्रयत्न. तिसरी मिळणार नाहीये. 9 चेंडू 23 ची गरज. हळूहळू सामन्यामध्ये रंजकता, रोमहर्षकता आणि हळूहळू सामन्यामध्ये आपण पाहतोय एक उत्स्फूर्तता येत आहेत. गोलंदाज तयार अविनाश. हा चेंडू लाभ केलेला आहे परंतु उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यस आणि सुरेख झेल. फलंदाज फेल. फटका तसा भारी होता परंतु जर फ्लॅटेट थोडासा मारला असता, उंच मारला नसता तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निश्चितच गेला असता. नवीन फलंदाज दादा उमेश. धावा अजूनही बाकी आहेत त्या 23. 8 चेंडू 23 धावांची गरज. ऑन साईडला टर्न केलेल्या बिंदास माळी कॅप्टन तिथे आहेत. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. 7 चेंडू 21 धावांची गरज. 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा. बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला
11 किंग चांगला फटका होता, चांगला फटका होता. या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या 31. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावांची गरज. चांगला फटका होता, चांगला फटका होता. बघू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. अगदी बॅकफुटला गेले, त्यानंतर कट केला चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षण बघा, लाजवाब लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि या 2 धावा निर्णायक ठरू शकतात या सामन्यामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. धावा धावफलकावर लागत आहेत त्या 31. गोलंदाज अविनाश माळी कडे गोलंदाजी सोपवलेले. पहिला चेंडू खोदून काढलेला आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बिंदास मालीचं उमद क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. हे 2 चेंडू पुढील खूप निर्णायक असतील. रुपेश म्हात्रेने या अगोदरच्या सामन्यामध्ये जी फलंदाजी केली ती फलंदाजी करावी लागेल. इथे धावफलकावर आपण पाहतोय लागलेली ती 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 14 धावा. योगेश नाना आमच्याशी जोडले गेलेले आहेत. संदीप मोरे रिलॅक्स आहेत. मोहन दादा थोडेसे चलबिचल आहेत आणि त्यांच्यापेक्षा मनामध्ये द्वंद्व चाललेले, युद्ध चाललेले ते जिगे दादा यांच्या मनामध्ये. 4 चेंडू 14 धावांची गरज. ओहो, या चेंडूला पर्याय नाही. आगरी भाषेत म्हणायचं झालं तर काही इलाज नाही. या चेंडू पुढे काही इलाज नाही. 3 चेंडू 14 ची गरज. लाभ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहेत. क्षेत्ररक्षक फक्त आता मात्र मज्जा मज्जा आणि मज्जा, कारण 2 चेंडू 8 धावांची गरज. ओहो, सुपर 8चे सामने, सर्व सामने कसे लाजवाब झाले बघा. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत प्रत्येक सामना रंगला. प्रत्येक सामन्याला कलाटणी मिळाली. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण ठरला. पाहू शकता आपण नक्कीच मॅजिक बॉक्स मध्ये हॉट ड्रिंकचा आस्वाद घेताना काही आमचे प्रेक्षक. हॉट ड्रिंक मोफत वाटली कालच्या परवाच्या दिवसामध्ये जिगे दादा यांनी, आणि तिचा परिणाम आज दिसतो. म्हणजे स्लो पॉइझन होती हॉट ड्रिंक. 2 चेंडू 8 ची गरज. सामनाला जवाब होतोय. अविनाश माळी समोर उमेश. उमेश कडून उमंग म्हणजेच अपेक्षा जागवलेले आहेत. हा चेंडू निर्णायक, म्हणजे या सामन्याला कलाटणी देणारा, सामन्याचं चित्र स्पष्ट करणारा.
हो ते मात्र आपण पाहतोय कुठे ना कुठे संधी दडवलेली आहे. अगदी संधीचं सोनं या ठिकाणी करणं आवश्यक होतं फलंदाजाने. ते तिसऱ्या पंचांची मागणी भीमर साठी. पंच भीमर ना? पंच नक्की निर्णय भीमर साठी रिव्ह्यू आहे. यस, बॅटमनने भीमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. पंच आपण निरीक्षण करा. पण हा चेंडू छातीमध्ये कांडा पाडणारा चेंडू होता. चौथा हिरवा मानकोली संघाच्या. बघूया आपण निरीक्षण करूया. थांबा थांबा प्रेक्षक, धीर धरा. पंच निर्णय कळवा. या ठिकाणी पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. बीमर नो असं पंचांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. नक्कीच कमरेच्या वर कुठे ना कुठे चेंडू होता आणि मी तर म्हणेन की या भीमरवर संधी वाया घालवलेली आहे. नोच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागते ती अल्पेश गायकवाड 44-44. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. उघडा डोळे बघा नीट, रात्रीची वेळ आहे. हा आहे फ्रीट. काय घडेल, काय घडेल या सामन्यामध्ये. तुम्ही स्क्रिप्ट जर घेऊन गेलात एखाद्या हॉलिवूडच्या लेखकाजवळ तर तो हॉलिवूडचा लेखकही या सामन्याची स्क्रिप्ट खास करून क्लायमॅक्स लिहू शकत नाही. अविनाश माळी. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढले. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल आणि डबल ही पूर्ण. आता मात्र एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. मागचा सामना पुन्हा एकदा आठवतोय. यावेळी